भेटत आपल्या भीतीमुळेच हे गर्भ पळायला लागलेत महाराज. परंतु हा कुठं योगमायेने कुठं स्थापित केला होता? रोहिणीच्या गर्भामध्ये. ही रोहिणी असणारी काय तर ही वसुदेवाचीच असणारी पत्नी आहे. परंतु या कंसाच्या भीतीविनं, जरासंधाच्या भीतीविनं ही नंद बाबाच्या आश्रयाला गोकुळामध्ये राहत होते. तिचा गर्भ त्या ठिकाणी अचानक एवढा गर्भ आला कुठून? तिलाही प्रश्न पडला. मग तिनं विचार केला आता असं करावं, लोकांच्या समोर आपलं हे होण्यापेक्षा आपण काय करावं तर अग्नीमध्ये आपला दिवा अशा प्रकारचा समर्पित करावा. असं म्हणतात त्या यमुनेच्या काठावरती चिता रचली आणि चिता रचून त्या अग्नीमध्ये ती आता रोहिणी माता आणि त्या अग्नीमध्ये आपला दिवा समर्पित करण्यात एवढ्यामध्ये पाऊस आला आणि पुन्हा आकाशवाणी झाली. ती रोहिणी काय आहे? निष्कलंक अशा प्रकारची आहे. या रोहिणीच्या गर्भामध्ये पोटामध्ये जो गर्भ वाढतोय हा वसुदेवाचा अशा प्रकारचा आहे. आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी बरोबर आहे का? भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आणि बलरामाचं प्रागट्य अशा प्रकारचं झालं महाराज. आणि आता मात्र देवकी माता पुन्हा एकदा आठव्यांदा गर्भवती आहे. आणि देवकी मातेचं तेज आपण जर पाहिलं तर अतिशय देदीप्यमान अशा प्रकारचं देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे अशी अवस्था त्या ठिकाणी झाली महाराज. 9 महिने 9 दिवस अशा प्रकारचे पूर्ण झालेले आहे. श्रावण मध्य अष्टमीचा दिवस आलेला आहे आणि असणारा बुधवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र अशा प्रकारचं आहे. अतिशय सगळे ग्रह अनुकूल अशा प्रकारचे झालेले आहेत. आणि आता त्या कारागृहामध्ये लख अशा प्रकारचा प्रकाश पडला. श्रावण मध्य अष्टमीच्या रात्री 12 वाजता लख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशाने एक मूर्ती धारण केली 8 वर्षाची आणि भगवान परमात्म्याची चतुर्भुज अशा प्रकारची मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रगट झाली महाराज. पाहिलं मला हा तर भगवान परमात्मा आहे. वसुदेवजी बोलू लागले अरे देवा आतापर्यंत आम्ही पाहिलंय अनेक जपी तपी अनेक वर्षांचं जप तप अशा प्रकारचं करतायत. अनेक उपासना साधना तुझ्या भेटीसाठी करतायत. त्यांना लवकर तू भेटत नाहीस आणि आमच्या समोर अशा प्रकारचं प्रगट झालं. आम्हाला दर्शन दिलं. देवाने सांगितलं मी साधना केल्याशिवाय तप केल्याशिवाय कुणालाच भेटत नसतो. तुम्हाला सुद्धा तसा भेटलो नाही. मग त्यांना असलेल्या गत जन्माची आठवण भगवान परमात्म्याने करून दिली. तुम्ही कृष्णी आणि सुतप अशा प्रकारचे होते. तुम्ही हजारो वर्षाची तपश्चर्या केली आणि वरदान मागून घेतलं की तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. त्याच वेळेस तुला सांगितलं होतं आम्ही तथास्तु 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 अशा प्रकारचं म्हटलं होतं. म्हणून कृष्णी गर्भरूपाने अशा प्रकारचं आम्ही आलोल्या त्यावेळेस सुद्धा मी अवताराला अशा प्रकारचा आलेलो होतो. नंतर असणारे कश्यप आदितीच्या पोटी आम्ही वामन रूपाने अशा प्रकारचा अवताराला आलो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्रेता युगामध्ये तुम्ही काय झालात तर दशरथ आणि कौशल्य झालात. मी राम रूपाने आलो आणि आता तेच तुम्ही वसुदेव देवकी अशा प्रकारचे झालेले आहेत आणि मीच कृष्ण रूपाने आलेलो आहे. ते देवकीने मातेने तर पाहिलं म्हणलं देवा अरे तू आम्हाला म्हणजे तुला आमचा मुलगा म्हणतोस तुला कोण आमचा मुलगा म्हणेल? तू तर 8 वर्षाचा अशा प्रकारचा असं आतापर्यंत कधी झालंय का? 8 वर्षाचा मुलगा जन्माला आला तुला आमचा मुलगा कोण अशा प्रकारचं म्हणेल? मग त्यावेळेस देवाने सांगितलं बरोबर आहे मला तुमचा मुलगा म्हणणार नाही म्हणून मी आता लहाना होणार आहे. परंतु आपली त्यावेळेस बोली काय झाली होती? फक्त येण्याची बोली झाली होती, राहण्याची बोली झाली नव्हती. म्हणून आता मी लहान होणार आहे. हे सगळे बंधनं त्या ठिकाणी तुटणार आहेत. त्या ठिकाणी एक टोपली येणार आहे आणि त्या टोपली आल्यानंतर तुम्ही काय करायचंय? मला कुठे घेऊन जायचंय? नंदाच्या घराला मज
मजने ही गोकुळाला भगवंताने सांगितलं महाराज मला कुठं घेऊन जा, तर नंद यशोदेच्या घरी अशा प्रकारचं घेऊन जा महाराज. आणि तसंच झालं. टोपली त्या ठिकाणी आली आणि द्वारपाल झोपी गेले. बंधन त्या ठिकाणचे दरवाजे सगळे उघडले आणि भगवान परमात्मा छोटा झालेला आहे. वसुदेवाने टोपलीमध्ये घातलेला आहे. टोपलीमध्ये घालून बाहेर अशा प्रकारचे वसुदेवजी निघालेले आहेत. रात्रीची वेळ आहे. धो धो अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी येतोय. शेषनारायणाने वरून फडा धरलेला आहे आणि असणारे वसुदेवजी चालतायत. चालता चालत असणारे ते यमुनेच्या काठावरती अशा प्रकारचे गेले. पाहिलं तर यमुनेला काय आलं होतं, पूर अशा प्रकारचं आलेलं होतं. आता या पुरातून कसं जावं, तरी सुद्धा वसुदेवजी निघाले महाराज. त्या पुरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या पुराचं पाणी घोट्याला लागलं. घोट्याचं पाणी नंतर हळूहळू गुडघ्याला लागू लागलं. गुडघ्याचं पाणी कमरेपर्यंत आलं. कमरेचं पाणी छातीपर्यंत आलं आणि छातीचं पाणी हळूहळू आता नाका तोंडामध्ये जाऊ लागलं. तरी सुद्धा वसुदेवजी जात आहेत. यांनी पाहिलं महाराज टोपलीतून. त्याला माहिती होतं ही माघार घेणार नाही. ही जी यमुना आहे ना, ही माघार घेणार नाही. का माघार घेणार नाही, कारण ही अनेक दिवसाची वाट पाहत होती. यमुना काही सामान्य आहे का महाराज? यमुना ही कालिंदी अशा प्रकारची आहे. सूर्यनारायणाची असणारी पत्नी आहे छाया. तर तिला असणारी 2 जुळे मुलं झाली म्हणतात, यम आणि यमी. आणि ती असणारी जी यमी आहे, नंतर ती त्या यमालाच म्हणायला लागली माझ्या बरोबर ती लग्न कर. आणि तो म्हटला अरे आपण भाऊ बहीण आहेत आणि त्यातली त्यात आपण जुळे आहेत, तुझ्या बरोबर ती मी कसं लग्न करायचं. आणि मग ती असं म्हणतात की ती यमी सगळ्यांकडे गेली. सगळ्या देवदेवतांकडे गेली. सगळ्यांनी तिला नकार दिला. नकार देण्याचं कारण काय असेल, कारण बहीण कोणाची होती, यमाची होती. यम कसा आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल ना. नाही पाहिला, परंतु आपल्याला वर्णन तर ऐकलंय ना आपण. साधू संतांनी त्याचं वर्णन केलं. काळा कबीर आहे, दात मोठाले आहेत, असणारे त्याचे केस मोठाले आहेत, असं त्याचं वर्णन आहे. आणि मग त्याची बहीण कशी असेल, कारण जुळी होती ना. आता जुळे मुलं आपण पाहतो सेम टू सेम असतात की नाही महाराज, तशीच असणार की नाही. म्हणून सगळ्यांनी त्याला नाकारली. परंतु शेषवरती पोहोचलेल्या भगवंताकडे ज्यावेळेस गेले आणि सांगितलं माझ्या बरोबर ती लग्न करा, तो लगेच तयार झाला महाराज. तो म्हणला अरे वा बरं झालं, मी पण पाहत होतो, मलाही आतापर्यंत जोड्याला जोडा मिळतच नव्हता. मी अनेक मुली पाहिल्या परंतु जोड्याला जोडा मिळालाच नाही. का जोड्याला जोडा, कारण तो पाहिला तर कसा आहे, तोही काळाचा एक नाही, ठाईचाची काळा आणि तूही काळी. बरं झालं मला जोड मिळाली, परंतु मी आता लग्न करणार नाही. मग नंतर अशा प्रकारचं लग्न करायला सांगितलं. तिला राग आला. हिमशिखरावरती गेली आणि तिला तिथून उडी मारली. तिच्या शरीरापासून एक नदी निर्माण झाली आणि तीच असणारी यमुना आहे महाराज. आणि ती असणारी त्या ठिकाणी वाहती महाराज. वृंदावनामधून आपण पाहिलं, आपण सगळ्या नद्यांचं जाणं पाहिलं क्षेत्रातलं, तर ते अतिशय स्वच्छ निर्मळ आपल्याला पाहायला मिळतं महाराज. परंतु यमुनेचं पाणी कसं आहे, काळा आहे महाराज. का, कारण ते यमीच्या शरीरापासून, आणि म्हणून ती तेव्हापासून वाट पाहत होती देवाची आणि आता आलाय. मग आता याच्या दर्शनाशिवाय कशी माघार गेली महाराज. आणि मग याने हळूच अंगठा काढला. त्याच्या एका अंगठ्याचं दर्शन अशा प्रकारचं दिलं. त्या यमुनेला आता काय केलेलं आहे, रस्ता दिला महाराज. आणि नंद यशोदेच्या घरी काय झालेलं आहे, नंद आणि यशोदा, ती यशोदा हिच्यासाठी सुद्धा, नंद यशोदासाठी सगळ्या गोकुळवासियांनी व्रत केलं होतं महाराज. काय, निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं. म्हणून हा भगवान परमात्मा तिथं जाणार आहे महाराज. हा म्हटला ना नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हा कोणालाही म्हणत नाही महाराज कोणाच्या घरी मला नेऊन घाला किंवा असं म्हणत नाही महाराज. स्वतःहून हा कुठं जात नाही, परंतु कुठं जातो महाराज, जे सगळेजण ज्या ठिकाणी वाट पाहतात ना, त्याची जिथं वाट पाहतात ना तिथंच जातो महाराज. हा कुठं जात नाही महाराज. आपण भागवत कथेच्या माध्यमातून भीष्माचार्यांचं चरित्र ऐकलं महाराज. भीष्माचार्यांना भेटण्यासाठी हा गेला, काहीतरी निमित्त करून गेला. का निमित्त करून गेला, कारण त्यांना माहिती आहे भीष्माचार्य माझी वाट पाहत आहेत, इच्छामरणी आहेत भीष्माचार्य, परंतु ते ठेवणार नाही महाराज. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. म्हणून भीष्माचार्य भगवंताचे भक्त आहेत महाराज. त्याला माहिती होतं की हे भीष्माचार्य मी गेल्याशिवाय एवढा त्रास होत असेल तरी सुद्धा ते ठेवणार नाही महाराज. आणि म्हणून भीष्माचार्यांना सुद्धा भेटण्यासाठी स्वतःहून गेला महाराज. हा कोणाच्याही घरी स्वतःहून जात नाही महाराज. म्हणून नंद यशोदेसाठी आणि सगळ्या गोकुळवासियांनी निर्जल एकादशीचं व्रत केलं होतं. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला त्या ठिकाणी जाणार आहे महाराज. असं म्हणतायत की त्या ठिकाणी. आणि नंद बाबाची असणारी जी बहीण आहे सुनंदा, ही असणारी बाळंतपणासाठी आली होती. यशोदा मातेच्या दररोज असणारी तिची काळजी घ्यावी महाराज. भाऊजाईची काळजी अशा प्रकारची घेत होती. एक दिवस उठली महाराज, सकाळी पहाटच उठली आणि त्या खिडकीतून तो कोण पाहिलं तर नील मण्यासारखा चमकणारा भगवान परमात्मा श्यामसुंदर अशा प्रकारचा तिच्या समोर दिसला. घाईघाईने आत गेली. वहिनी जाग्या व्हा.
तुम्हाला मुलगा झालेला आहे. काय म्हटली ती? वहिनी जागा व्हा, तुम्हाला मुलगा झालेला आहे. वाक्य ऐकायला तरी कसं वाटतं आपल्याला? म्हणजे एखाद्या बाळंत झालेल्या बाईला आपण जागा करावं, अगं तू उठ, तुला मुलगा झालाय. का असं झालं असेल माहिती? का असं झालं असेल? कारण त्या ठिकाणी माया अशा प्रकारची आली होती ना. तर माया किमकिम न करते अशा प्रकारचं मायेमुळे तिला कळलंच नाही. आणि असताना यशोदा माता जागी झाली, त्या बाळाला अशा प्रकारचं घेतले. सुनंदाने विचार केला, आता ही बातमी कुणाला सांगितली पाहिजे? पहिले नंद बाबा गोठ्यामध्ये होते, गायींची सेवा करत होते. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, गोमातेची सेवा इतकी महत्वाची आहे की भगवान परमात्मा त्या घरी येतो महाराज. ज्या घरी गोमातेची सेवा होती ना, त्याच घरी भगवान परमात्मा येत असतो. तो प्रत्यक्ष विष्णू आहे. विष्णू अशा प्रकारचा येतो. आणि ज्या घरी विष्णू जातो ना, त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी जातीच महाराज. ती एकटी राहत नाही. तिची पत्नी कोण आहे? ती म्हणजे लक्ष्मी आहे. म्हणजे आपण गोमातेची सेवा इतकी महत्वाची अशा प्रकारचे नंद बाबा गोठ्यामध्ये आणि गायींची सेवा अशा प्रकारची करत होते. ती सुनंदा लांबूनच हाक मारू लागली, महाराज दादा दादा, लाला भयो हे, लाला भयो हे. ही बातमी ऐकली महाराज. सुनंदेचे आवाज अशा प्रकारचा नंद बाबाने ऐकला. मोठा आनंद झाला. नवरत्नाची माळ तिला दिली महाराज भेट म्हणून. आणि आता काय झालेलं आहे, त्या सगळ्या गोकुळामध्ये आणि सगळं ती बातमी अशा प्रकारची पसरू लागली. नवे नवे एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली महाराज. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक भावे एक पुढे, एक भावे एक पुढे, एक भावे एक पुढे, एक भावे एक पुढे, एक धावे एक पुढे, एक धावे एक पुढे, एक धावे एक पुढे, एक धावे एक पुढे. हो एक एक धावे एक पुढे, एक वाटे सुंदवणे. एक धावे एक पुढे, एक वाटे सुंदवणे. एक धावे एक पुढे, एक वाटे सुंदवणे. एक धावे एक पुढे, एक वाटे एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट बडे. अशा प्रकारची अवस्था त्या गोकुळामध्ये झाली. आणि इकडं वसुदेवजी त्या योगमायेला घेऊन गेले होते ना महाराज टोपलीमध्ये. पुन्हा अशा प्रकारचे गेले. तो प्रवास अशा प्रकारचा त्यांनी सगळा केला होता. सगळे कुलप लागले गेले होते. सगळे द्वारपाल आता जागे झाले होते. परंतु कुणालाही काही कळालं नाही. त्या ठिकाणी जी मुलगी जन्माला आली होती ना योगमाया, तिला घेऊन अशा प्रकारचे गेले होते त्या कारागृहामध्ये. आणि ती रडायला लागली. पुन्हा एकदा कंसाला जाऊन कुणीतरी बातमी सांगितली. आणि कंसाने विचार केला, चला मला आठवा मारणार आहे, तो आता जन्माला आलेला आहे, पण आता गेलं पाहिजे त्याला मारायला. परंतु कुणीतरी सांगितलं ती मुलगी आहे. म्हणजे मुलगी कशी आली असेल? तर जाऊ दे म्हणे. कोणी का असाना वसुदेवजी त्या ठिकाणी कंस अशा प्रकारचा घाईघाई त्या ठिकाणी गेलेला. त्या योगमायेला हातामध्ये घेतलं. पुन्हा गरगर फिरून त्याला असं वाटलं आता मी आपटोनीला मारणार. तेवढ्यामध्ये हातामधून सुटले. आणि हातामधून सुटणारी ती भगवतीना जाता जाता सांगितलं, महाराज तुझला गिवधी उपजला मजा दे तुझा मध्ये करणारा माझ्या अगोदर काय झालेलं आहे जन्माला अशा प्रकारचा आलेला आहे. ती योगमाया प्रत्यक्ष अशा प्रकारची मूळ स्वरूपामध्ये प्रगट झाले. का? गर्गाचार्यांनी जे संकल्प करून साधना केली होती ना भगवतीची,
त्यामुळे हे सगळं झालंय. म्हणजे भगवतीची साधना किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. गर्गाचार्यांनी भगवतीची उपासना केली होती आणि म्हणून योगमाया अशा प्रकारची प्रगट झाली होती महाराज. आणि इकडं मात्र आता नंद उत्सव होऊ लागलेला आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण असं गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे हो. करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंद उत्सव त्या ठिकाणी होऊ लागला. मला गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. नंद बाबाचं चतुशाला असणारं जे घर आहे त्या वाड्यामध्ये आणि सगळेजण त्या कन्हैयाला पाहायला येऊ लागले महाराज. अनेक जण त्या ठिकाणी गर्दी करू लागलेले आहे. कोणी सुंदवडा खेळणा पाळणा वस्त्र आभूषण अशा प्रकारचे घेऊन त्या भगवंताला पाहायला येऊ लागले महाराज. आणि त्यातच त्या गर्दीमध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा होते महाराज. कारण जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुकोबराय त्या ठिकाणी होते. भगवंताचं ते सुंदर रूप पाहिलं, मनमोहक रूप अशा प्रकारचं पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबरायने अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगितलं. तुका म्हणे आले कृपाले सकालोळे. अव्यक्त चांगले अव्यक्त अशा प्रकारचा असणार तो भगवान परमात्मा आणि सगुण रूपामध्ये प्रगट झाला. अतिशय सुंदर अशा प्रकारचं रूप धारण करून आला. सगळ्यांना आकृष्ट करणारं रूप. सावळा देखिला नंदाचा देखिला नंदाचा. सावळा देखिला नंदाचा देखिला सावळा देखिला नंदाचा
सगळ्यांना मोहून टाकलं महाराज त्या भगवान परमात्म्याने. ते सावळं रूप अशा प्रकारचं ते भगवंताने पाहिलं आणि भगवंताचं पाहिलं महाराज. आणि सगळेजण विभोर त्या ठिकाणी होऊन गेलेलं. सगळेजण भगवंताला पाहायला येऊ लागले महाराज. का? कारण सगळेजण वाट पाहत होते. सगळं गाव वाट पाहत होतं महाराज. सगळ्या गावाला आनंद झाला होता म्हणून तो आनंद उत्सव त्या ठिकाणी होत होता महाराज. सगळेजण वाट पाहत होते म्हणून सगळ्यांना असं वाटायचं केव्हा एकदा देवाला पाहिल, केव्हा देवाला पाहिल. सगळेजण गर्दी करत होते आणि अनेक प्रकारचे आणि त्या भगवंतासाठी अनेक प्रकारचे आभूषण हे सगळेजण घेऊन येत होते महाराज. आणि सगळेजण गर्दी करत होते. भगवंताला एका पाळण्यामध्ये घातलेलं होतं. सुंदर अशा प्रकारचा सजवलेला पाळणा आहे. भगवंताला त्याच्यामध्ये घातलेला आहे. सगळेजण येत होते. थोडासा उंच अशा प्रकारचा पाळणा होता. देवाला सगळेजण पाहत होते. पाहिल्यानंतर देवाला एकदा पाहिलं की संतुष्ट अशा प्रकारचं होतं. ते समाधान वाटत होतं की आपल्या साधनेला फळ आलंय, आपल्या तपश्चर्याला फळ अशा प्रकारचं आलं. सगळ्यांना समाधान वाटत होतं. आणि अशा असणाऱ्या त्या गर्दीमध्ये एक जोडी आली महाराज देवाला पाहण्यासाठी. एक जोडी अशा प्रकारची आली. गुरुवारी डॉक्टर महाराज सांगत असतात ती डाळ भाताची जोडी होती. डाळ भाताची जोडी कळती का तुम्हाला? म्हणजे तो गोपाळ होता ना तो जरा थोडा उंच होता महाराज. थोडा म्हणजे चांगलाच उंच होता. 6-7 फुटापर्यंत उंच होता महाराज. आणि ती गोपी जी होती ना ती थोडी कमी उंचीची होती. 4 फुटाची उंची होती तिची महाराज. अशी ती जोडी अशा प्रकारची त्या गर्दीमध्ये ती आले. तो गोपाळ पुढे गेला. त्याने देवाला पाहिलं. पाहून त्याला आता वाटलं कशाला आपण गर्दी करायची, लांब जाऊन उभं राहावं म्हणून तो थोडा तुटक उभा राहिला. ही जी गोपिका होती ना महाराज ती गोपी ती गवळण इकडून जाऊन पाहते, तिकडून जाऊन पाहते. देव काय कुठूनच दिसना. मग नंतर तिनं टाचा वर करून पाहिला तरी देव दिसना. उडी मारून पाहिली तरी काय देव दिसना. आता तिची तर चित्ताची तळमळ झाली केव्हा एकदा देवाला पाहिजे. काय करावं, काय करावं, काय पर्याय करावा असं पाहता पाहता दूर तिचा गोपाळ उभा होता मला. तिचा पती उभा होता आणि तिने हाक मारली. ओ इकडे अशा हाक मारली महाराज. तो लगेच आला. विचारलं काय? खाली बसा. खाली बसा म्हटल्याबरोबर तो खाली बसला. मग काय झालं की असणारे त्याच्या खांद्यावरती बसले आणि म्हणे उठा. ऐकले तुम्ही? या म्हटल्याबरोबर आला. बसा म्हटल्याबरोबर बसला. उठा म्हणल्याबरोबर असं तुमचं तसं नाही म्हणा, ते गोपाळाचं तसं होतं. म्हणजे असं ते फक्त गोपाळांचं तसं होतं. आपलं तसं अजिबात नसतं. म्हणजे या म्हटलं की आले, बसा म्हटलं की बसले, बसले उठा म्हटले की उठले. आणि उठल्याबरोबर काय झालं महाराज त्या गोपीला दर्शन झालं महाराज देवाचं. आणि अतिशय समाधान वाटलं. पाहिला 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 महाराज आणि त्याने मन वेधून घेतलं. त्या गोपीला एवढा आनंद झाला की मला देवाचं दर्शन घडलं. परंतु ते दर्शन कसं घडलं तर ज्यावेळेस ती नवऱ्याच्या खांद्यावरती बसली त्यावेळेस देवाचं दर्शन घडलं महाराज. म्हणजे आपल्याला सुद्धा देवाचं दर्शन घ्यायचंय. मग आपल्याला सुद्धा काय करावं लागेल? नवऱ्याच्या खांद्यावरती बसावं लागेल. बरोबर आहे. परंतु तो नवरा कोणता तर अहंकार रूपी नवऱ्याच्या खांद्यावरती बसल्याशिवाय देव दिसत नसतो. व्यवहारातल्या नवऱ्यावरती हा प्रयोग करू नका. ते अहंकार रूपी नवऱ्याच्या खांद्यावरती बसल्याशिवाय देव दिसत नसतो महाराज. म्हणून त्या गोपीला अशा प्रकारचं दर्शन भगवंताचं झालं. आनंद अशा प्रकारचा हा आनंद उत्सव असाच चालू आहे. अनेक जण भेटून येत आहेत. इकडं मात्र कंसाला चळकाप सुटला महाराज. का? कारण ती आकाशवाणी त्याने ऐकली होती. माझा शत्रू या पंचकृषीमध्ये जन्माला आलेला आहे. कुठं असेल तो, काय करत असेल, कसा असेल, कुठून येईल, काय करेल. त्या कंसाला महाराज चळकाप सुटला आणि मग तो चिंतातूर त्या ठिकाणी बसलेला आहे एवढ्यामध्ये. आणि तो चिंता त्या ठिकाणी करतोय, विचार करतोय, डोक्याला हात लावून बसलेला आहे एवढ्यामध्ये. त्याच्या कानावरती आवाज आला महाराज. धप
धप धप धप असा आवाज आला. त्यांनी पाहिलं इकडे कोण आहे. त्याची बहीण येत होती महाराज. त्याची बहीण कोण माहितीये? पुतना. आणि त्या पुतनाने लांबूनच विचारलं, का रे दादा काय करतोस? काही नाही म्हणजे मी विचार करतोय. जरा कशाचा विचार करतोस? अरे माझ्या पंचकृषीमध्ये शत्रू जन्माला आलेला आहे आणि त्याला मारण्याचा विचार करतोय. अरे नुकताच जन्माला आलेला आहे आणि त्याचा मारण्याचा एवढा विचार करतोय. अरे हे तर त्या माझ्या डाव्या हाताचं काम आहे. त्याला काय त्याच्या नरडीला नख दिलं की तो मरून जाईल, केसानी गळा कापला की मरून जाईल असं त्याने सांगितलं. आणि त्या पुतणीने विडा उचलला महाराज. कशाचा? देवाला मारण्याचा विडा उचलला. पूर्वीच्या काळी जर असं एखादं कार्य करायचं म्हटलं की त्याचा विडा उचलावा लागायचा. आणि तो विडा म्हणजे काय? विडा म्हणजे ते विड्याचे पानं जे आपण म्हणतो ना त्याला पान, विड्याचे पानं 2 असायचे आणि त्याच्यावरती सुपारी असायची महाराज. त्याला विडा, आपलं कोणतंही कार्य करायचं म्हटलं की एखाद्याला की त्याने तो विडा उचलायचा आणि ते काम अशा प्रकारचं करायचं. म्हणजे पूर्वीच्या काळी असा विडा उचलला जायचा. आताही आहे महाराज, परंतु आता फक्त 2 विड्याचे पानं गळून गेले त्यातले. आता फक्त सुपारी राहिली महाराज. म्हणजे असं ती पुतना त्या ठिकाणी. मग त्या पुतण्याने सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केलेलं आहे आणि ती पुतना भगवंताला मारण्यासाठी निघालेली आहे महाराज. सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केलं. आपल्या स्तनामध्ये विष अशा प्रकारचं तिला भरलेलं आहे. असं म्हणतात त्या पुतणीने त्या पंचकृषीमध्ये नुकते जन्माला आलेले जेवढे बाळ होते ना महाराज तेवढे स्तनाला लावावेत. एक थेंबभर विष जर त्यांच्या तोंडामध्ये गेलं तर ते बाळ गतप्राण अशा प्रकारचे होत होते महाराज. असा प्रवास करत करत गोकुळामध्ये ही पुतना गेली आणि गेल्यानंतर नंद बाबाच्या वाड्यावरती अशा नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा. नामा म्हणे आली नंदाच्या नंदाच्या अंगणा स्वरूप सुंदरा देवंगणा. देवंगणासाठी सारखं असणारं तिचं सुंदर अशा प्रकारचं रूप धारण करून नंद बाबाच्या अंगणामध्ये आलेले आहे. आणि विचारलं आहे का घरामध्ये कोण? यशोदेने पाहिलं ही कोण आलेली आहे. समोर गेली. विचारलं तुम्ही कोण आहात? सांगितलं मी तुझी बहीण आहे. मला ओळखलं नाही. म्हणजे बहीण मी कधी पाहिलं नाही. म्हणजे तुझं लग्न व्हायच्या अगोदरच माझं लग्न झालं आणि मग मला फार दूर दिल्यामुळं मी परत कधी आलेच नाही. ठीक आहे तुला मुलगा झाला असं कळालं म्हणून ते मुलाला पाहण्यासाठी आले. विचार करू लागली कोण असेल, कोण बाई असेल. बहीण तर म्हणते म्हणे ठीक आहे बसा थोडं. बाळ आता झोपलेलं आहे पाळण्यामध्ये. कन्हैयाने हे ऐकलं महाराज आणि त्याने विचार केला काय आहे? भवानीचं गिरण आलंय. मी काय झोपा काढायला इथं आलोय का? मी ज्याच्यासाठी आलोय आणि भवानीचं गिरण आलंय आणि आई सांगते झोपलेलं. तिने रडायला सुरुवात केली महाराज. कन्हैयाचं रडणं तिने ऐकलं आणि सांगितलं का ग यशोदे बाळ तर जागच आहे तू म्हटलं झोपलेलं आहे. मग ठीक आहे मला बाळाला घेऊन ये मला दाखवायला. आणि अशा प्रकारची आली महाराज. त्या पुतण्याच्या हातामध्ये बाळाला दिलेलं आहे आणि ती काहीतरी आणण्यासाठी घरामध्ये गेली यशोदा. आणि येणं काय केलेलं आहे पदराच्या खाली त्या कन्हैयाला घेतलं महाराज. त्याला स्तनपान करू लागले. याने स्तनपान करायला सुरुवात केली महाराज. तिचं विष सगळं पिले. नंतर असणारा तुला जो प्रेम पाणा त्या ठिकाणी फुटला तोही पिले. पंचप्राणी पिऊ लागले. काय हे भगवंतानी केलं असेल? कारण ही पुतना सुद्धा कोण आहे तर ही बळीची असणारी कन्या रत्नमाला अशा प्रकारची आहे महाराज. तर तिला ज्यावेळेस ते वामन रूपामध्ये भगवंताला पाहिलं ना म्हणजे किती सुंदर आहे हा असा जर मुलगा मला जर झाला तर मला स्तनपान मी त्याचं करेल असं भाग्य मला कधी मिळेल का? भगवंतानी मन जाणतो महाराजा. त्याच वेळेस हा म्हटला होता तथास्तु तुझं स्तनपान मी करेल. ज्यावेळेस बळीला पाताळामध्ये भगवंतानी घातलं महाराज त्यावेळेस तीच रत्नमाला म्हटली जर असा मुलगा मला झाला तर याला मी काय करेल
विष पाजून मारेल महाराज. तरी सुद्धा भगवंतांनी तेही ऐकलं आणि सांगितलं तथाच तू, हेही तुझी इच्छा मी पूर्ण करेल. आणि म्हणून त्या रत्नमालेची इच्छा अशा प्रकारची भगवंतांनी पूर्ण केली. पंचप्राण अशा प्रकारचे तिचे ओढले. आपल्याला माहिती आहे की तिला सायुज्यता मोक्ष अशा प्रकारचा भगवंतांनी प्राप्त करून दिलेला आहे. मोठं संकट अशा प्रकारचं भगवंतावरती आलं महाराज. सगळे गोकुळवासी विचार करू लागले, एवढ्या नवसाने अशा प्रकारचा हा मुलगा झालाय, एवढे असे संकट. आणि मग मात्र नंतर असणार ज्यावेळेस ही पुतना त्या ठिकाणी गेले, कंसाला अधिकच हे झालं महाराज. त्यानंतर असणारा महाबळ भट आलेला आहे. काय महाबळ असणारा जो काही भटाच्या रूपामध्ये म्हणजे ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेला आहे, भविष्य सांगण्यासाठी नंद बाबाला भविष्य सांगू लागला. नंदा, हा जो तुला मुलगा झालेला आहे हा कसा आहे, हा याचं सगळं भविष्य सांगितलं महाराज. हा फार म्हणजे याला 16,108 पत्नी होतील, हा सगळा तुमच्या कुळाला बुडवून टाकील. देव म्हटलं हे सगळं बरोबर भविष्य सांगतोय. मग नंतर शेवटचा एक पर्याय सांगितला, असं करा, या बाळाला एका पेटीमध्ये घाला आणि जंगलात दूर अशा प्रकारची काय करा, ती पेटी पुरून टाका. हे भगवंताने ऐकलं, अरे हा तर माझ्याच मुळावरती उठला, मग आता याचं काय करावं, याचा सत्कार केला पाहिजे. आणि मग सगळ्या अचेतन पदार्थांना भगवंताने आज्ञा केली. आणि मग तो पाठ अगोदर बसलेला जो पाठ आहे तो पालता अशा प्रकारचा झाला. मग सगळ्याच घरातल्या अचेतन वस्तू त्याच्या पाठीमागे अशा प्रकारच्या त्याला मार देऊ लागले महाराज. कुठं रुमणंही अशा प्रकारचं त्याच्या पाठीमागे लागलं. आणि त्याची अवस्था कशी झाली तर महाराज सांगतात, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे, अशी अवस्था त्याची झाली महाराज. नागवाच अशा प्रकारचा कंसाकडे पळत गेला. त्याला वाचवून का मारलं नाही महाराज, कारण तो ब्राह्मणाच्या रूपामध्ये आपण अगोदरच पाहिलं त्या भगवान परमात्मा ब्राह्मणांचं काय करतो, संरक्षण अशा प्रकारचं करतो महाराज. तरी सुद्धा कंस शांत नाही. अनेक असुर अशा प्रकारच्या भगवंताला मारण्यासाठी पाठवू लागला. वेगवेगळ्या रूपामध्ये असुर त्या ठिकाणी येऊ लागला. एक दिवस यशोदा मैया आणि भगवंताला घेऊन कन्हैयाला घेऊन अशा प्रकारची बसलेले छोटस असणारा कन्हैया आहे. आणि तेवढ्यात तिच्या कानावरती आवाज आला महाराज, गल्लीतून आवाज आला. काय आवाज आला, सुया घे, पोत घे, रिठा घे. आणि ऐकलं महाराज, भिकारीला आली होती आणि ती सांगत होती, सुया घे, पोत घे, रिठा घे. रिठे विकायला होते महाराज तिच्याकडे. आणि मग रिठा काय असं म्हणतात की बाळाला त्यांनी दृष्ट होत नाही जर गळ्यामध्ये बांधला तर. यशोदा मातेने तेच विचार केला, एक रिठा तिच्याकडून विकत घेतला, कन्हैयाच्या गळ्यामध्ये बांधला महाराज. ते दोऱ्यामध्ये होऊन आणि असं गळ्यामध्ये बांधला. पाळण्यामध्ये कन्हैया झोपलेला आहे. झोपलेल्या कन्हैयाने काय केलं महाराज, हळूहळू त्यांनी ओळखला, हा कोण आहे, हा मामाच आहे आपला आणि हा मला मारण्यासाठी आला. तो रिठासूर त्याला म्हणतात. आणि तो रिठ्यामध्ये प्रवेश करून अशा प्रकारचा आलेला तो रिठा भगवंताने दात सुद्धा नव्हते महाराज त्या हिरड्याखाली घेतला आणि असा दाबला म्हणतात की तो रिठासूर सुद्धा गतप्राण झाला. नवे त्याचं रक्त वाहू लागलं त्या पाळण्यातून. काय झालं असेल, सगळं कन्हैयाला स्नान अशा प्रकारचं घातलं, कुठंच काही खर्चकलेलं नव्हतं. आतापर्यंत यशोदा मातेला कळालं नाही महाराज काय झालं होतं, आतापर्यंत सुद्धा नाही कळालं. असा रिठासूर अशा प्रकारचा मारलेला आहे. कन्हैया आता हळूहळू मोठा होऊ लागलेला आहे. नंद यशोदेला मोठा आनंद देतोय. सगळ्या गोकुळवासियांना आनंद अशा प्रकारचा होऊ लागलेला आहे. तो कन्हैया आता काय होऊ लागलेला आहे, हळूहळू पालथा पडू लागला महाराज. पालथा पडू लागला. नंद बाबाने मोठा उत्सव केला. त्यानंतर तो करवट बदलू लागला. मोठा उत्सव अशा प्रकारचा झाला. त्यानंतर पालथा पडणारा कन्हैया हळूहळू रांगू लागला. तळवे रांगण्याची स्थिती अवस्था अशा प्रकारच्या संत वर्णन करून सांगतात महाराज. परंतु रांगू लागला. रांगणारा कन्हैया हळूहळू उभा राहू लागला. म्हणजे फक्त उभा राहू लागला, इलेक्शनला नाही, उभा राहू लागला. उभा राहिलेला कन्हैया आता काय करू लागलेला, हळूहळू पाऊल टाकू लागला. मोठा यशोदा मातेला आनंद होतो महाराज. किती आनंद तिनं व्हावा, किती आनंद तिनं, किती विचार करावा. बाळ उभं राहिलं, कुणी नाही पाहिलं, बाळ उभं राहिलं, कुणी नाही पाहिलं असं म्हणावं महाराज. आणि एवढा आनंद अशा प्रकारचा देणारा कन्हैया हळूहळू आता चालू लागलाय.
चालता चालता त्या असणाऱ्या त्या महालामध्ये नंद बाबाच्या आता फिरू लागलेला आहे. एक दिवस त्यांनी काय लीला केली माहितीये, हातामध्ये लोण्याचा उंडा घेतला, यशोदा मातेने लोण्याचा उंडा अशा प्रकारचा, आणि तो खात खात आणि असणाऱ्या त्या महालामध्ये गेला. त्या खांबाला आरशे अशा प्रकारचे होते, आणि त्या आरशाच्या समोर एका उभा राहिला, आणि त्या आरशाकडे पाहून आरशात याचं प्रतिबिंब याला दिसलं, आणि त्याच्याकडे बोट करून म्हणू लागला, का रे चोरा, कोण आहेस तू, आमच्या घरामध्ये घुसलास. आता ते काय म्हणणार, आरशातलं सुद्धा असंच म्हणणार महाराज. धावत धावत असणार यशोदा माईकडे गेला, मैया 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 चल, आपल्या घरामध्ये काय झालेलं आहे. चोर अशा प्रकारचा घुसला, आणि मैयाला अशा प्रकारचा घेऊन आला, आणि दाखवलं तर हा चोर आहे. एवढा आनंद अशा प्रकारचा हा कन्हैया आता हळूहळू काय झालेला आहे, हा अंगणामध्ये त्या ठिकाणी खेळण्यासाठी जाऊ लागला. अनेक सुभंगडी त्याला मिळालेल्या आहेत महाराज. अनेक सुमंगडी अशा प्रकारचे मिळालेले आहेत. पेंदे आहे, सुदामा आहे, बाकडे आहे, मधुमंगल आहे, हे सगळे सुमंगडी मिळाले. आणि हा भगवंत त्यांच्या बरोबर सुद्धा लीला त्या ठिकाणी करतोय. आणि मग त्याने एक मंडळ स्थापन केलं. आता आपल्याला वेळ कमी झालेला आहे, वेळ बराच झालेला आहे, वेळ कमी अशा प्रकारचं आहे. एक मंडळ स्थापन केलं, त्या मंडळाला नाव दिलं, काय मंडळाला नाव, चौरे विद्या प्रसारण मंडळ अशा प्रकारचं. मग चोऱ्या करायच्या, का चोऱ्या करायच्या, कारण त्या गोपाळांना विचारलं त्याने एक दिवस, का रे गोपाळा, मित्रांनो तुमच्या घरी एवढं दही दूध तूप लोणी सगळं काय आहे, आणि मग तुम्ही असे उदबत्ती छापता आहात. त्यांनी सांगितलं, कन्हैया आमच्या घरचं जे दूध सगळं जे तूप लोणी सगळं काय आहे ना, हे कुठं जातं, म्हणजे मथुरेला विकायला घेऊन जातात आमची आई. मग त्याने विचार केला कन्हैयाने, अरे आपल्या मुलांना खाऊ घालण्याचं सोडून मथुरेला घेऊन जात आहेत, आणि मथुरेमध्ये ते तूप लोणी खाऊन ते राक्षस काय होतील, दष्टपुष्ट अशा प्रकारचे होतील. मग काय केलं पाहिजे. मग त्यांना एकदा समजून सांगून पाहिलं कन्हैयाने, ऐकलं नाही. आणि मग मात्र याने एक मंडळ स्थापन केलं की आता काय करायचं, आपण चोरी करायची. वास्तविक आता त्याला चोरी म्हणता येणार नाही, कारण त्यांनी ठरवून घेतलं, जे सगळे मित्र आहेत मग आज कुणाच्या घरी जायचं. मग त्यांनी सगळा प्लॅन करायचा, त्याला सांगायचं आज आम्ही तुमच्या घरी येणार आहे. मग त्याने दरवाजा उघडायचा, गेल्यानंतर कुठं लोणी ठेवलेलं आहे, कुठं दही अशा प्रकारचं ठेवलेलं आहे, हे सगळं त्याने दाखवून द्यायचं. सगळ्या गोपाळांनी त्या ठिकाणी जायचं, आणि दह्या दुधाचा रबडा अशा प्रकारचा करायचा, पोटभर अशा प्रकारचं खायचं. अशा कन्हैया चोऱ्या त्या ठिकाणी करू लागला महाराज. त्या गवळणी खुडी आणि असणारे याची गाराने सांगायला येऊ लागले, यशोदा आम्ही या गावात राहावं का जावं, अरे हा कन्हैया आमच्या घरी येतो, असं चोऱ्या करतो, असा दही दुधाचा रबडा करतो. आणि असे अनेक घराणे झाले महाराज. एक दिवस यशोदा माईला असं वाटलं की एवढ्या गायी आपल्याकडे आहेत, एवढं कन्हैयासाठी एवढं दूध तूप लोणी सगळं काय आहे, मग हा चोऱ्या का करत असेल. तिला विचार केला महाराज, आणि मग विचार तिला असं लक्षात आलं, कदाचित आपण आपल्या हाताने करत नाही, आपण मोलमजूर त्या अशा प्रकारचं करून घेतो, म्हणून आपण आपल्या हाताने करावं म्हणून तिने एक दिवस आणि ती रवी घेतलेली आहे, दही अशा प्रकारचं घेतलेलं आहे, त्याचं मंथन करू लागली. आणि भगवंतासाठी आता लोणी अशा प्रकारचं तयार करायचंय. हा कन्हैया अंगणामध्ये खेळत होता, याचं लक्षात आलं की मैया माझ्यासाठी आता लोणी तयार करते महाराज. काया वाचा मनाने अशा प्रकारचं भगवंताचं हे चालू आहे, म्हणजे काय नाही त्या मंथन करते देवासाठी, वाचेने काय करते तर त्याचं गुणगान अशा प्रकारचं गात आहे. मनाने विचार करते कन्हैया आता माझा लोणी अशा प्रकारचा खाईल महाराज. काया वाचा मनाने आपली ज्यावेळेस भक्ती घडत असते त्यावेळेस भगवंत सुद्धा येत असतो, नवे नवे त्याला भूक लागत असते. हा कन्हैया अंगणामध्ये खेळणारा आला महाराज, आणि त्याने दारातूनच हाका मारायला सुरुवात केली, मैया 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 मला फार भूक लागलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या मित्राच्या रूपामध्ये त्याच्याबरोबर ती होते महाराज. त्यांनी पाहिलं, अरे आता जगाचा मालक आहे आणि हा यशोदेला आई म्हणतोय. अभंगाचा प्रथम विश्वाचा जनिता
विश्वाला जन्माला घालणार आहे. पण यशोदेला काय म्हणतो महाराज, यशोदेला माता अशा प्रकारचं म्हणतो महाराज. आणि मग तो धावत धावत गेला आणि मैया मला फार भूक लागलेली आहे. यशोदाबाईच्या मांडीवरती बसला. यशोदाबाईने त्याला लोणी दिलं महाराज खाण्यासाठी. लोणी अशा प्रकारचं खातोय आणि ती रवी त्या ठिकाणी धरली महाराज. आणि मग तिला मंथन करू देत नाही. सोड रवीचा हात, हरी रे करू दे मंथना, त्याची विनंती केली तरी सुद्धा रवीचा हात सोडत नाही महाराज. मांडीवरती बसलेला आहे आणि देव प्राप्त झाला की कर्म त्या ठिकाणी थांबत असतं. डबे डबे मग तिला वास आला. कशाचा वास आला तर दूध जळाल्याचा वास आला. दूध ओतू गेलं. ते का ओतू गेलं आपल्याला सगळ्यांना आपण ऐकलं असेल. कारण ते दूध जळालं म्हणून जळालं महाराज. ते जळालं कुणावरती जळालं, लोण्यावरती जळालं. कारण त्याने विचार केला की आता हे लोणी खायला लागलाय, आता हा दूध कशाला पिल, म्हणून ते ओतू गेला. यशोदाबाई यांनी कन्हैयाला खाली ठेवलं आणि ते दूध पाण्यासाठी गेली. असंच होतं महाराज आपलं सुद्धा. देव प्राप्त होतो महाराज आपल्याला, परंतु या संसारामुळे आपण तो देव खाली ठेवतो. दूध म्हणजे हा संसार आहे, भांडे कुंडे अशा प्रकारचा सगळा संसार. त्या संसारामुळे देव आपण खाली ठेवतो महाराज. एवढ्या सायसाने प्राप्त झालेला देव यशोदामाईने देव अशा प्रकारचा तो खाली ठेवला आणि दूध पाण्यासाठी गेले महाराज. सगळ्या लीला करतो हा महाराज भगवान परमात्मा. का करतो, कारण हा भक्तांच्या अधीन आहे. हा भक्तांच्या अधीन अशा प्रकारचा आहे. म्हणून तो जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या ऐसा भक्ताचा गीत, ऐसा भक्तांच्या अंकित आहे. भगवान भक्तांच्या काय अधीन अशा प्रकारचा आहे महाराज. याला भक्त काय आवडतं तर त्याची भक्त अशा प्रकारचे त्याच्यावरती प्रेम करणारे भक्त त्याला आवडतात महाराज. मग त्याच्यावरती प्रेम करणारे भक्त मग त्यांचं काही पाहत नाही महाराज. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया किंवा भक्त समागमे सर्व भावे आरी न सांगता करी सर्व काम. न सांगता त्यांची कामं करतो महाराज. फक्त काय झालं पाहिजेत, आपण भक्त झालो पाहिजेत, हे महत्वाचं आहे. भक्त जर झालो तर देव आपल्या मागे पुढे उभे आहे, सांभाळेत, सगळ्या गोष्टी करतो महाराज. आलिया हात निवाऱ्या सगळ्या. पण परंतु त्याच्यासाठी काय व्हावं लागतं, भक्त व्हावं लागतं. आणि भक्त म्हणजे नेमकं काय, भक्त म्हणजे जो भगवंतापासून कधी विभक्त नाही, त्याचं नाव भक्त आहे. भगवंतापासून कधी विभक्त नाही म्हणजे भगवंतापासून कधी वेगळा नाही. तो शेतात काम करत असू द्या, नोकरी करत असू द्या, किंवा दूध काढीत असू द्या, किंवा डेअरीवर गेलेला असू द्या, तो देवापासून कधी वेगळा नाही. म्हणजे त्याच्या चित्तामध्ये सदैव काय भगवान परमात्मा अशा प्रकारचा आहे महाराज.
त्या भक्तांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आशापास राहत नाही, सगळ्या निवारण अशा प्रकारचं झाले आहे. असे ते भक्त असतात आणि म्हणून अशा भक्तांच्या समागमामध्ये भगवंताला राहणं नवीनच्या भक्तांच्या अधीन हा भगवान परमात्मा होत असतो महाराज. म्हणून तर काय झालेलं आहे, हा कन्हैया भक्तांच्या अधीन अशा प्रकारचा आहे. हा त्या ठिकाणी चोऱ्या करत होता, अनेक गोपिका खुडी त्याच्या सांगण्यासाठी अशा प्रकारचं त्याचे गाऱ्हाणे सांगण्यासाठी येत होता. मग आता हळूहळू खोड्याही करू लागला. काय खोड्या करत होता, त्यांच्या गाया सोडून देत होता गोठ्यातल्या, त्याच्या जागेवर गाढवा अशा प्रकारची बांधत होता. नवे नवे जर म्हातारा बाहेर झोपलेला आहे दारामध्ये जाऊन असणारा आणि तो